नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या रविवारी 7 जानेवारी 2024 रोजी या वर्षातली पहिली एकादशी आलेली आहे आणि या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. ही वर्षातली पहिली एकादशी आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातली ही शेवटची एकादशी आलेली आहे. तर या एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि याचबरोबर आपल्याला हे काही उपाय ही काही सेवा देखील करायची आहे. ह्या एकादशीच्या दिवशी तुम्ही जर का काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या तुमच्या ह्या पूर्ण होतातच. याचबरोबर ही सफला एकादशी असल्यामुळे तुमचे अर्धवट राहिलेले काम किंवा एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, ती इच्छा जर का तुम्ही उद्या करायचा प्रयत्न केला तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते. कारण या एकादशीच्या नावातच सफला एकादशी असं दिलेलं आहे. तुम्ही जे पण काम हाती घ्याल ते तुमचं ते सफल होणार आहे, पूर्ण होणार आहे. यासाठीच उद्याच्या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला देखील ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे आपल्या पाठीमागं लागलेलं 7 जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. आपली दरिद्री ही कमी होणार आहे. आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा अखंड राहणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या इच्छापूर्ती साठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंना एकादशी तिथी ही समर्पित आहे. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, त्याबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. याबाबतचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आपल्याला गाईला या दिवशी ही एक वस्तू खायला घालायची आहे. बघा, यामुळे तुमच्या घरात जर का दरिद्री असेल, गरिबी असेल तर ती निघून जाणार आहे. तुमचे दुःख, कष्ट, अडचणी या तुमच्या कमी होणार आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्याचबरोबर गाईची जर का आपण दररोज पूजा केली तर आपल्या घरात लक्ष्मीचा हा वास अखंड राहतो. त्याचबरोबर आपल्या घरातील धनधान्याचा साठाही आपला कधीच संपुष्टात येत नाही. यासाठीच आपल्याला दररोज आपल्या देवघरामध्ये असलेल्या कामधेनू गाई वासराच्या मूर्तीची ही दररोज पूजा करायची आहे. ज्या घरामध्ये गाईची आणि कामधेनू म्हणजेच गाई वासराच्या मूर्तीची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते. तर उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी बघा गाईला ही वस्तू खायला घालायची आहे. तुम्हाला जर का मुलाबाळांसाठी किंवा मुलांच्या अभ्यासासाठी हा उपाय करायचा असेल तर उद्या एकादशीच्या दिवशी मुलांच्या हातून तुम्ही गाईला हिरवा चारा हा आवर्जून खायला घालायचा आहे. हिरवा कलर हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध ग्रह हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खायला घालू शकतात. यानंतर बघा, तुम्हाला उद्या एक पोळी तयार करायची आहे. त्या पोळीला, त्या चपातीला तुम्हाला तूप लावायचं आहे. तूप नसेल तर तेल लावा, तूप असेल तर तूपच तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला 1 ते 1.5 तास अगोदर हरभऱ्याची डाळ, 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ ही पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर ह्या चपातीवर तुम्हाला ही चण्याची डाळ घ्यायची आहे, हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि यावर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. आता हे सर्व घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे. जिथे गाय असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. तुमच्या घरापाशी, गोठ्यात, गोशाळेत तिथे तुम्हाला जायचं आहे. गायीच्या पायावर तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गाईला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर गाईला आपल्याला ही वस्तू, हा पदार्थ खायला घालायचा आहे. हे खाऊ घालत असताना जर का तुमची कुठली इच्छा असेल, अडचण असेल तर ती तुम्हाला मनात ठेवून किंवा ती तुम्हाला मनामध्ये त्याचा विचार करून तुम्हाला ह्या वस्तू गाईला खायला घालायच्या आहे. यानंतर गाईला नमस्कार करायचा आहे आणि त्या गोष्टी, त्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ दे अशी गोमाताला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असल्यामुळे ही प्रार्थना आपली 33 कोटी देवतांपर्यंत पोहोचत असते आणि आपण हे खाऊ घातलेले पदार्थ देखील 33 कोटी देवतांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात आणि त्यातला त्यात उद्या सफला एकादशी असल्यामुळे उद्या आपण केलेला इच्छा किंवा केलेले उपाय, सेवा ह्या संपूर्ण आपल्या ह्या फलित होणार आहे. कारण बघा, एकादशीच्या नावातच सफला असं दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या इच्छेसाठी, इच्छापूर्तीसाठी तुम्ही उद्या इतरही सेवा, इतरही उपाय करू शकतात. यानंतर बघा, आपल्याला गाईला प्रदक्षिणा घालायला जागा असेल तर तुम्ही 11 प्रदक्षिणा घालू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा मग तुम्ही स्वतःभोवती 1 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकतात. याचबरोबर तुमच्या ज्याही काही इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला तिथे गोमातासमोर प्रकट करायच्या आहे. त्याचबरोबर बघा, गाईचा जो पाठीचा उंचवटा आहे यावरून आपल्याला होईल तेवढ्या वेळा
आपल्याला हात फिरवायचा आहे बघा। यामुळे देखील आपलं दुर्भाग्य हे कमी होतं, आपली दारिद्र्य गरिबी ही नष्ट होते। त्यानंतर बघा आपल्याला आपल्या हातावर एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्या हाताने आपल्याला गायला तो गुळाचा खडा खायला घालायचा आहे। यामुळे होईल काय बघा, जेव्हा गाय तो गुळाचा खडा खाईल तेव्हा आपल्या हातावरून गायीची जीभ ही फिरवल्या जाईल आणि बघा आपल्या हातावरून जर का गायीची जीभ ही फिरवल्या गेली तर बघा आपल्या हातावर असलेल्या दुर्भाग्याच्या ह्या रेषा ह्या नष्ट होतात असं म्हणतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताने उद्या गायीला गुळाचा खडा हा आवर्जून खायला घालायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने या वस्तू आपल्याला एकादशीच्या दिवशी गायीला खायला घालायच्या आहे। आता प्रत्येकाच्या घराजवळ गाय असेलच असं नाही, मग त्यांनी काय करायचं तर बघा मग त्यांना हा उपाय करता येणार नाही। त्यांनी तुमच्या देवघरात असलेल्या गाय वासराच्या मूर्तीची उद्या पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर गायीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा। गायीला तुम्ही पोळीचा नैवेद्य दाखवू शकतात, तुम्ही छोटीशी चाणकी बनवा, पोळी बनवा, त्यावर गुळाचा खडा ठेवा, चण्याची डाळ ठेवा। ह्या गोष्टी तुम्ही गायीसमोर गोमातेच्या मूर्तीसमोर ठेवू शकतात। तुमची इच्छा तुम्ही प्रकट करू शकतात, तुम्ही नमस्कार करू शकतात। त्यानंतर तुम्ही हा प्रसाद स्वतः खाऊ शकतात किंवा घरातील मुलांना देखील देऊ शकतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला दिवसभरात विष्णू सहस्रनामावली याचं पठण करायचं आहे। याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। म्हणजे बघा ह्या सर्व गोष्टी तुम्ही उद्या केल्या पाहिजेच असं काही नाही, तुम्हाला होतील तेवढ्या सेवा तुम्ही उद्या करू शकता, तेवढे उपाय तुम्ही करू शकतात। बघा हे उपाय तुम्ही जर का अशा विशिष्ट तिथीला केले तर त्याचं फळ हे आपल्याला 100% मिळतं असं म्हणतात। त्यासाठी आपल्याला ह्या सेवा हे उपाय उद्याच्या एकादशीला करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला उद्या संध्याकाळी न विसरता तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।